यांनी म्हटलंय। तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पण भेटायला गेला होतात, वरुण सरदेसाई पण गेले होते अशी माहिती। आम्ही दोघंही गेलो होतो, आम्ही प्रयत्न केला, आमचा प्रयत्न आला, यश मिळालं नाही। ते म्हणतात की आधी शिवीगाळ केली, घालून पाडून बोललं आणि त्यासोबतच अपमान केला आणि रील स्टार असं म्हटलं, त्यामुळे ते व्यथित होते। ठीक आहे, काही समजा झालंही असेल, पण हे कारण म्हणजे एवढं त्यामुळं टोकाचा निर्णय घ्यायला नको होता। भंपक आणि रील स्टार बोलले म्हणून इतका मोठा निर्णय घेणं, तुम्ही कसं पाहता याकडे? आता कोणी नुकसान आहे। काय कोणी काय बोलावं हे आपण सांगू शकत नाही, किंवा कोणाच्या बोलण्यानं कोणाला काय वाटेल। पुढची राजकीय दिशा तिथली धाराशिवची नेमकी कशी असेल असं वाटतं? त्या ठिकाणी जे संघर्ष करायची त्या कार्यकर्त्यांची तयारी आहे, अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवीन संघटना बांधून चांगल्या पद्धतीनं, कारण तिथं धाराशिवचा मतदार हा शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारा मतदार आहे आणि निश्चितच आतापर्यंत इतिहास बघितला तर ठाकरे कुटुंबावर प्रामाणिक राहणारा मतदार इथून पुढच्या काळात राहील। पुढच्या वेळी निवडून येतील ओमराजे निंबाळकर खासदारकीपदी? 29ला निवडणूक आहे, त्यावेळी जनता ठरवेल। तुमच्या उमेदवारीचा चेहरा कोण आहे, पण काही ठरलंय का? उद्धव ठाकरे साहेब सांगतील तो उमेदवार असेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी कैलास पाटील यांनी मांडलेली आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचा आज शिवसेना, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होईल अशी माहिती आहे। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन ओमशाह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर ओमराजे यांनी एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता। 2021